कसा झाला हमालाचा भोंदू गणेश बाबा, पहा संपूर्ण घटना। दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए हा भोंदू गणेश शिंदे बाबाचा डायलॉग परिसरात प्रसिद्ध आहे। त्याचे कारण म्हणजे 15-16 वर्षांपूर्वी बेलापुरात चक्क हमाली करणारा हा गणेश थेट आश्रम थाटून गणेश बाबा म्हणून नावारूपाला तर आला, परंतु भले भले त्याच्या दरबारात डोकं टेकवायला यायचे हे विशेष। याबाबत सांगण्यात येणारी माहिती अशी की सदर गणेश शिंदे हा बेलापूर येथील मार्केट कमिटीच्या मार्केट यार्डमध्ये अक्षरशः हमाली करायचा। लोकांची ओझे उचलणे, पोती उचलणे हे काम तो करायचा। गावातील अनेक शेतकरी आणि मोठ्या व्यापाऱ्यांशी शिंदे हा हमाल असल्यामुळे त्याचा संपर्क यायचा। तो त्यांच्याशी बोलायचा, मोठमोठे व्यवहार ऐकायचा। त्यामुळे त्याच्याही डोक्यात पैसे कमवण्याचा, काहीतरी उद्योग करण्याचा डाव शिजला। बेलापूर गावातीलच एका मोठ्या घराण्यातील बोलण्यात चतुर असणाऱ्याशी गणेश शिंदेची गाठ पडली। त्याच्याकडूनच बोलण्याचे वाक्चातुर्य हा गणेश शिंदे शिकला। आपल्या बोलण्यातून तो समोरच्यावर इम्प्रेशन पाडायचा, नव्हे तर त्याच्या विरोधात कोणी काही बोलले तर त्याला कसे गप करायचे याचे चांगले ज्ञान या गणेश शिंदेने आत्मसात केले होते। मित्रांशी सल्लामसलत करत नंतर त्याने देवलाशी म्हणून सुरुवातीला काम सुरू केले। त्यानंतर हळूहळू त्याने आपल्या घराच्या बाहेर दरबार सुरू केला। दर गुरुवारी हा दरबार भरू लागला। बाबाची प्रचिती सांगायला मग अनेक चमचे भक्त गोळा झाले। त्यामुळे दरबारात गर्दी होऊ लागली। बाहेर नारळ, लिंबू विकले जाऊ लागले। तेच नारळ आत वाहिले जायचे, नंतर तेच फिरून पुन्हा बाहेर विकायला यायचे। बाबाला गावाचे जे लोक लहानपणापासून पाहतात किंवा हमाल असल्यापासून ओळखतात, त्यांना गणेश बाबा म्हणाला होता की दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए। बाबाने बोलल्याप्रमाणे खरोखर भोंदूगिरी करत तेवढा भक्तवर्ग जमावला असे म्हणावे लागेल, कारण या ठिकाणी भले भले राजकीय कार्यकर्ते, व्यापारी, पुढारी दरबारात येऊन माथा टेकवायचे। गुरुवारी खटकळी येथे बाबाच्या आश्रमाच्या बाहेर शेकडो गाड्या लागायच्या। लिंबू देऊन हा बाबा भोंदूगिरी करत सर्वांना फसवत असल्याचे आता त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे। पूर्वी घडलेल्या घटना बाबाच्या कॉन्टॅक्टमधील बाबाचे राजकीय भक्त दाबून टाकायचे। डिपार्टमेंटच्याही काही लोकांचे या आश्रमात येणे जाणे होते। ते नेमके कशासाठी होते याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। बेलापूर परिसरात अजूनही अंगारे, धुपारे, उदी लिंबू देणारे भोंदू कार्यरत आहे। सध्या त्यांनी आपला गाशा बुंडाळला असला तरी त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे। शेतकऱ्यांनो, थांबा जरा। कांदा, चाळ, शेड किंवा घरासाठी साहित्य घ्यायचंय? मग बाजारभावात का घेताय? आता घ्या थेट फॅक्टरी रेटमध्ये। कालिका पत्रा कंपनी, श्रीरामपूर। MS व टाटा कंपनीचे ओरिजिनल पाईप, पत्रे, आयु चेनिंग जाळी तसेच हार्डवेअर, सिमेंट, तार, वेल्डिंग रॉड, पाण्याच्या टाक्या, स्टील बार, सिमेंट पोल, कलर कोटेड पत्रे, प्लंबिंग साहित्य आणि बांधकामासाठी लागणारे AC ब्लॉक, सर्व काही डायरेक्ट मॅन्युफॅक्चररकडून। संपर्क प्रो मनोजभाऊ हुलजुते 8975510052, कालिका पत्रा कंपनी, खंडाळा MIDC, श्रीरामपूर।